आज देशामध्ये महिला सुरक्षित नाहीत. महागाई वाढले, आदिवासी वंचितवरती अत्याचार होत आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे, फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. त्यात जीएसटीचं काय करायचं अशा शब्दामध्ये मोदींवरती जितेंद्र आव्हाड यांनी हल्लाबोल केलाय. जळगाव येथे महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी आले असताना जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केलंय. असं एकही आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र नाही किंवा एकही राष्ट्र नाही की ज्या राष्ट्रामध्ये ह्याच्या विरोधात तिथल्या वृत्तपत्रांनी भूमिका घेतली नाही. अगदी सिंगापूर सारख्या छोट्या चॅनलनी एक तास या बाबतीत चर्चा केली. हे सगळं जे काही चालू आहे, आपण विकासाच्या मुद्द्यावरच बोलत नाही. आपण स्थानिक मुद्दे घेतोय. लोकसभेमध्ये स्थानिक मुद्दे काही कामाचे नाहीत. जीएसटीचं काय करायचं? अहो, तुम्ही अंतयात्रेच्या वस्तूंवर देखील जीएसटी लावलाय. व्यापाऱ्यांचं कंबरडं मोडलंय. आज जळगाव ही सर्वात मोठी गोल्ड मार्केट होतं. काय झालं त्या गोल्ड मार्केटचं? काय झालं तुमच्या केळ्यांचं? काय झालं तुमच्या कपाशीचं? म्हणजे कुठेच कोणी सुखी नाही. आणि हे सगळं दिसत असताना तुम्ही हिंदू मुसलमान करत बसता. हे पटत नाही. कर्नाटकाच्या शेवटच्या भाषणात जेव्हा आपण हरतो आहोत असं बघितल्यानंतर स्वतः पंतप्रधानांनी स्टेजवरनं बजरंगबली की जय अशी घोषणा दिलेली. त्यांना वाटलेलं हिंदू एकत्र येईल. कोणी एकत्र आलं नाही. 138 सीटा घेऊन काँग्रेस सत्तेवर आहे. एकंदरीत बघायला गेलं